हॅलो मित्रांनो, नमस्कार. मी आहे राजेंद्र सोनवणे. आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आता सध्या पावसामुळे शेतकऱ्यांची खूपच बिकट परिस्थिती झाली आहे. शेतकरी एवढे बेहाल झालेले आहेत की त्यांना शेवटी आत्महत्या करायची वेळ आली आहे. राज्यात भयानक चित्र आहे. जमीन कमी पाणी जास्त अशी परिस्थिती आहे. शेताची पार नदी झाली आहे. तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील. काय काय वाहून गेले सोडा, तर काय शिल्लक राहील जर विचारलं ना तर काहीच नाही. नवरात्र सणाचे दिवस घरात पीठ बेसन सोड, चहाला साखर शिल्लक नाही. लोकांचा दसरा गेला, दिवाळी गेली, लेकरांचे पुस्तकं वाहून गेले, जनावरांना मुठभर चारा देखील शिल्लक राहिला नाही. आणि मुख्यमंत्री फडणवीस पक्षाची मोर्चेबांधणी करताय. करो जाओ करा, खुशाल करा. पण सकाळी एक बातमी पाहिली. मुख्यमंत्री म्हणतो की शेतकऱ्यांना सरसकट ओला दुष्काळ नुकसान भरपाई शक्य नाही. 21 लाखाचा पलंग बनवायला पैसे आहे, 20 लाखाचं किचनची ट्रॉली बनवायला पैसे आहे. शेतकरी मरणाच्या दारात आणि यांना पलंग सुख घ्यायचा आहे. एका सोप्याला 21 लाख आणि शेतकऱ्याच्या एका गुंठ्याला 85 रुपये असा नियम आहे का? देवा भाऊ म्हणून गल्ली स्टिकर लावायला पैसे आहे. देवा भाऊ काचा भाऊ बे भावान्या. 1450 कोटी रुपये खर्च करून नाशिकला कुंभमेळा भरवायला पैसे आहे. हो ना, हिंदुत्व वाचवायला कुंभमेळा गरजेचा आहे. शेतकरी थोडीच मरू द्या बुडून. निवडणुका जिंकण्यासाठी पुऱ्या राज्याची तिजोरी रिकामी केली. 2014 मध्ये सोयाबीनला 6000 रुपये भाव होता. 2025 मध्ये 3500 रुपये भाव आहे. आणि याचे नियम 1940 चे. देवा भाऊ म्हणे अबे वीर बुजली, रानातली माती वाहून गेली आणि उपकार म्हणून 1700 रुपये मदत आली. लाज वाटू दे थोडी तरी. एवढी पण चेष्टा नका करू शेतकऱ्याची. हृदय शून्य माणूस आहे. वक्कट तोंड्या आपशकनी पीठ माग्या. याला शेतकऱ्याची काळजी तर नाहीच, पण किंमत पण नाही. पंजाब मध्ये पण अशीच परिस्थिती होती. सगळं सरकार, सेलिब्रिटी, गुरुद्वारे सगळे आले, लंगर लागले. आपल्याकडे साधी सहानुभूती सुद्धा नाही. खंताय आम्ही चुरावर घेतलं ना, आता मुता कानात. असतो भाऊ फेरा असतो निसर्गाचा. नेहमीच गुवाहाटी नसते, नशिबात नेपाळ येऊ शकत असतो. इतका पाऊस झाला की पाण्यातच सगळं सोयाबीन आहे, काहीच राहिलं नाही. त्याला सांगायचं नाही, काय करावं आता? आत्महत्येशिवाय पर्याय नाही आम्हाला. आत्महत्याच करावं लागेल. ऊस गेलाय, उडीद गेलाय, कांदा गेले, तर अजून घी गेलंय. कसं करायचंय? मी घर गेलंय. एकीकडे पावसामुळे बेजार झालेला शेतकरी, हातातोंडाशी आलेलं पीक पावसामुळे उद्ध्वस्त झाल्यानं हवालदिल झालेला बळीराजा. त्याच्यात जवळपास सगळ्याच जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसलाय. केवळ पीकच नाही तर शेताच्या शेत पावसानं वाहून गेली आहेत. मराठवाड्यात बीड, संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, हिंगोली सगळ्याच जिल्ह्यात हीच परिस्थिती आहे. हिंगोली जिल्ह्यात अक्षरशः जमीन खरडून गेलीये. 30 पैकी 19 मंडळात अतिवृष्टी झालीये. दुःखद भावना आहे सर. एकीकडे शेतकरी हा पाण्यामध्ये मरत आहे आणि या लीडर लोकांना काही नाही, नाचगाणे यांचे चालू आहेत. पुण्या गोतमी पाटलाचा डान्स ठेवायचा, आपलं नवरात्र निमित्त हिंगोली येते. यांना शेतकऱ्याची काहीही घेणं देणं नाही. यांचं फक्त ध्येय साधून घेतलं यांनी गेल्या वर्षी, आणि आता हे 5 वर्ष याच्या पुढे काहीही करणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. मराठवाड्यात आभाळ कोसळल्यागत पडलेल्या पावसानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं. शेतं खरडली, घरात पुराचं पाणी आलं. गुरं ढोरं संसार सारं गणित वाहून गेलं. सर्वस्व गमावलेला शेतकरी आज देशोधडीला लागलाय. काहीच राहिलं नाही, शेतात राहिलं नाही, घरात राहिलं नाही. अंगावरची कपडे दुसऱ्याची घालून आलोय सकाळी. कपडे सुद्धा वाहून गेले. दुसऱ्याची कपडे घातले ते अंगावरची. शेतकऱ्यावरती कोसळलेलं संकट मोठं आहे. आज या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे. पण बळीराजावरती आलेल्या संकटातही नेत्यांच्या प्रसिद्धीचा हव्यास काही सुटत नाहीये. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी
बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मदतीचं साहित्य पाठवलं. मुंबई ठाण्यातनं टेम्पो भरून साहित्य नुकसानग्रस्त भागापर्यंत पोहोचलं. मात्र या साहित्यावर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांकडनं जाहिरातबाजी करण्यात आल्याचं समोर आलंय. मदतीसाठी जे साहित्य पाठवण्यात आलं त्यावर एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांचा फोटो छापला गेलाय. शेतकरी पाण्यात, सत्ताधारी नाचगाण्यात. आपल्या देशाचे मंत्री निवडणुकीच्या टायमाला काय वादे करतात, काय वादे करतात आणि ज्या टायमाला सत्तेवर आले त्या टायमाला कसे त्यांची भाषा बदलते, असल्या मंत्र्यांचे चेहरे तुम्ही लक्षात ठेवा. आपत्कालीन परिस्थितीवर शासनाकडून आदेश आहे. हा नंबरवर संपर्क साधा. मित्रांनो, आता जास्त काहीच बोलत नाही. व्हिडिओ जर थोडा आवडला असला तर लाईक आणि शेअर जरूर करा. नमस्कार.